ह्याला बायको समोर नांदवायची अक्कल नाहीये या मोदीला. तो देश काय चालवणार आहे? एक तोळा खरेदी करायची आमची हिंमत नाहीये. आज लाखाच्या वर सोनं गेले. राज ठाकरे सारखा माणूस स्पष्टपणे बोलणारा माणूस पाहिजे आपल्याला. मतदान होऊन गेल्यावर कोणी ऐकत नाही. सगळ्या लोकांनी जागा पकडलं, मराठ्यांना हाकलून दिलं. पोलीसवाले हप्ते घेतात, मुन्सिपाल्टीवाले हप्ता घेतात, तेव्हा ती लोक बसून घेतात. कोणी जरी आले तरी सगळी चोरच आहे. भाविक नगरसेवक एकदम म्हणजे काम करणारा असावा. आमदार राहून द्या, खासदार राहून द्या, नगरसेवक राहून द्या, कोणीच केले नाही. ज्याने त्याने आपलीच गरज होती. मुंबईतल्या प्रत्येक गलीत, प्रत्येक चौकात, प्रत्येक बाजारात भाजी विकणारा हात आहे. हा हात फक्त तोल मापत नाही, तर आता तो मतदानाचा देखील तोल मापणार आहे. 2026च्या BMC निवडणुकीमध्ये हाच भाजीवाला कसं पाहतोय, कारण वाढती महागाई, जागेचा प्रश्न आणि रोजच्या जीवनातला संघर्ष या सगळ्यांना समोर ठेवून हा भाजीवाला मतदानाचा हक्क बजावणार आहे का? आज आपण त्या भाजीवाल्याकडनंच ऐकणार आहोत, त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत की 2026च्या BMC निवडणुकीकडे तो कसं पाहतोय आणि कोणत्या मुद्द्यांना धरून तो मतदान करणार आहे. मावशी, काय वाटतं, महापौर कोणाचा होईल आता या निवडणुकीमध्ये? काय वाटतं तुम्हाला? मराठी हवा आहे. मराठी हवा का मावशी? मराठी का? मराठी आपल्या महाराष्ट्रासाठी खूप चांगला आहे. बाकी देशासाठी ते बाकीचे आले ते त्यांच्यासाठी करतात. आता हा मोदीजीने काय केलं? नोटाबंदी केल्या. नोटाबंदी केल्या त्यांनी काय केलं? त्याच्या देशासाठी केलं. आमच्यासाठी काय केलं? आमच्यासाठी काय नाही केलं त्यांनी. म्हणजे महाराष्ट्रासाठी काही नाही केलं. महाराष्ट्रासाठी काय केलंय त्यांनी? सगळा देश विकलाय, ट्रेन विकले, स्टेशनर विकली, सगळं विकून टाकलं. अरे ह्याला बायको समोर नांदवायची अक्कल नाहीये या मोदीला. तो देश काय चालवणार आहे? देश काय? ते काय भाजीपाला आहे का? कळलंय का ते कळायचं हातातलं चालवायला? म्हणजे त्यांच्याकडनं देश नीट चालत नाहीये असं तुम्हाला? नाही, चालतच नाहीये देश. एवढी महागाई करून ठेवले. गरीब माणसाने कसं जगायचं? आज लाखोच्या वर तोळ सोनं गेले. तो त्यांच्या लोकांचं भलं करतोय, आमचं काय करतोय? आमच्या 4 मुली आहेत घरामध्ये, त्यांची लग्न करायची म्हणलं तर आम्ही कुठून एवढा पैसा आणणार? आम्ही सामान्य माणूस आहोत, आम्ही कष्ट करून खाणारी माणसं आहोत. आम्ही त्या मुलीचे लग्न कसं करणार? आम्ही कुठून आणणार 10-10, 5-5 तोळं पोरींना 2-2, एक तोळा खरेदी करायची आमची हिंमत नाहीये. आज लाखाच्या वर सोनं गेले, आम्ही कसं करणार? मला सांगा, इंदिरा गांधी होती ना, इंदिरा गांधी होती तेव्हा खूप चांगलं होतं. 3,000 रुपये ते 5,000 रुपये तोळं सोनं होतं. माणूस घेत होता, करत होता डामाडोलाने. आता हे मोदी आल्यापासून मोदीने एकदम 30,000च्या वर 1,30,000 रुपये सोनं झाले. सामान्य माणूस जगणार कसा? सगळे एवढी महागाई वाढवून ठेवले. महागाई वाढली असं तुम्हाला वाटतं? महागाईचा त्रास होतोय ना? भरपूर महागाईचा खूप त्रास होतोय. महागाईचा. मग काय वाटतं तुम्हाला यावेळी जो मुंबईचा महापौर होईल तो कोणासारखा असावा असं वाटतं तुम्हाला? कसा असावा तुमचा नगरसेवक? राज ठाकरे सारखा माणूस स्पष्टपणे बोलणारा माणूस पाहिजे आपल्याला. राज ठाकरे सारखा. बरं. आणि मतदानाचा हक्क तर तुम्ही बजावणार प्रामाणिकपणे? पहिला मतदानाचा हक्क बजावणार आहे. आणि काय तुम्हाला म्हणजे की जर सत्ता आली तर तुम्हाला काय अपेक्षा आहेत, की म्हणजे की एक भाजीवाले म्हणून की त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? मी काय म्हणते, सर्वसामान्य माणसांना ती महागाई वाढलेली ही कमी करावी. आम्हाला महागाई नको आहे, एवढा पगार नाही आम्हाला. आम्ही रस्त्यावर बसणारी माणसं आहोत. आम्हाला एवढं पगार पाणी नाही, एवढं कमवत नाही आम्ही. दिवसाला आम्ही 100-200 रुपये कमवणार आहे. एवढ्या महागाईमध्ये आम्ही जगणार कसे? आमच्या मुलांना शिकवणार कसे? आमच्या मुलांची प्रगती कशी होणार? तर महागाई कमी झाली पाहिजे. आम्हाला दुसरं काही नको आहे. हे तुम्ही बहीण, लाडकी बहीण, हिला पैसे वाटताय, लाडका भाऊ याला पैसे वाटताय. आम्ही तुमचा 1 रुपया घेतलेला नाही. तुम्हाला लाडकी बहीण नाही भेटत का? नाही. मी फॉर्म भरला होता, पण मला पैसे नाही भेटलेले आणि मला गरजही नाही त्याची. तुम्ही नाही घेता? नाही, मी नाही घेत आहे. त्यांच्या 1 रुपयाला निमताळी नाही मी. तर म्हणजे सरकारची लाडकी बहीण नाही बनला? नाही बनले. सरकारची लाडकी बहीण मी नाही बनले. मतदान करणार आहात? मतदान करणार, तो हक्क नाही विसरणार. मतदान येणार, कोणी पण येऊ द्या, पण मतदान आहे करणार. हे आपला जन्मसिद्ध हक्क आहे मतदान करायचा, तो करणार मी. ठीक आहे, चालेल. मावशी मतदान नक्की करणार आहे. कोण उचलत होता आजी? ते कोण साहेब मोठा आलाय तो तिथं म्युन्सिपाल्टी बसायचं नाही म्हणतो. माझ्या 2 पाट्या उचलल्या आणि माझी कॅरेट बी नेली. मग आता काय कुणाला सांगायचं? कोणतं सरकार आहे जाऊन सांगू? मग तुम्ही मतदान करता त्यांना सांगू शकता ना. अरे कोण ऐकत आहे आपलं? कोण नाही मतदान होऊन गेल्यावर कोणी ऐकत नाही. अच्छा, मतदान होऊन गेल्यानंतर कोणी ऐकत नाही? ऐकत नाही. मत मागायला येतात का हो आजी तुमच्याकडे? येतात. मी वाटते मला वाटण तेव्हा देईन, मी कुणालाही देईन. चालता जर आलं आणि गेले
तर मी कुणालाही देईन मत. माझ्या मनात असेल त्याला. मग तुम्हाला हे असं सामान उचलून नेल्यानंतर तुम्हाला राग येत असेल ना? लय राग आलाय, पण काय करू, तो साहेब पडला या लोकांसामने मला बोलला लय. हा, सरकाराला काय घ्यायचं आहे आपलं धंद्याचं. तू साहेब आहे, सगळ्यांना उठव ना. आलू पाडू सगळी जमा झाल्यात, एका पुढं एक लावतात. त्यांना नाही उचली आणि हटवीत नाही का, ताकद नाही. आणि म्हातारी बाई तर मला म्हणला उचल नाही, तिच्या माल उचला, तिच्या पाठी उचल बाबा. आम्ही म्हणते माझा नवरा पतिराज मेलाय, माझा मुलगा वारलाय, माझं कोण नाही कमावतं, चालता येत नाही भीक मागायला. इथं बसून 2 रुपये 200 रुपये कमी ते मी खाते. काय झालं का लोकांना लय माल लावते का? साहेब ऐकतो ना, इन्स्पेक्टर होता कोण ऐकत नाहीत साहेब तुमचं? ना, कोणी मराठी बघा एवढ्या जाग्यात कोणच नाहीये. कोण आहे? बघा ना तुम्ही फिरून आता. सगळ्या लोकांनी जागा पकडलं, मराठ्यांना हाकलून दिलं. मराठ्यांना हाकलून दिलं हा. सगळ्यांनी? कसं काय? का 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 दिलं काय माहिती नाही. पाहिजे इथं मराठी लोक म्हणजे मुंबईमधून मराठा लोकांना हाकलवलं? हाकलवलं. मग तुम्ही आता अगदी मराठा लोकांना हाकलवतायत, तर मग तरी मतदान मग कोणाला करणार आता तुम्ही? मी माझ्या मनाला वाटेल त्याला करेन. मला सांगा की आता ना बीएमसीचं हे येत आहे, निवडणुका येत आहेत, तर काय वाटतं तुम्हाला? तुम्ही मतदान करणार आहात? मतदान करीन ना बाई, दरवर्षी मी करते, म्हणजे नेहमीच करते. करता मतदान. काय वाटतं तुम्हाला की कोणाची सत्ता कोणाची येऊ शकते? आता आपण त्याच्यात काय सांगू शकत नाही ना बाई, कोणाची सत्ता आहे आणि कोणाची नाही. पण मी काँग्रेसला मत. मी काँग्रेसला देणार. बरं, मला सांगा की आता ना हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, तर त्याचे आपल्याला त्याचं घेणंच नाही ना. आपण आपल्या बघा, आपल्यासाठी जे करतं त्याच्यासाठी आपण करणार, पण आपल्यासाठी कोणच करत नाही. इथं सुद्धा बसते बोललं म्हणजे पोलीसवाले हप्ते घेतात. हा. खरं ते सांगायला हरकत नाही. सांगा, हो. म्युन्सिपाल्टीवाले हप्ता हा. घेतात, तेव्हा ती लोक बसून घेतात. हा 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 म्हणून म्हणलं कोणी जरी आले तरी हा. सगळी चोरच आहे. मी खरं सांगते. हा हा सगळे चोर आहेत. हा, सगळे चोर आहे. म्हणजे चोर का? म्हणजे काय वाटतं? बरोबर आहे ना. आता हा. पोलीसवाला येतो, हा जर पैसे नाही दिले मग चला 1200 रुपयाची पावती फाडा. हा हे कोणतं बात आहे? हा मग तुम्ही आमची सेवा करायला खाके कपडे घातले म्हणजे आमची सेवा करायला तुम्ही आहे ना, आमच्या ह्याच्यासाठी आहे. हा. म्हणजे इथे सेवा करायला बसले, पण ते तुमच्याकडनंच तुम्हाला आमच्याकडनंच घेऊन जातात. नाही तर मग 1200 रुपयाची पावती. 1200 रुपयाची पावती मग पाडतात. आता याच्यात 1200 रुपये मला कमाई आहे का सांगा बघून. आता त्या दिवशी 2 मॅडम आल्या, मला म्हणते चला तुम्हाला पावती पाडू. मी शेवटाला सांगितलं माझा पाय मला दुखतो, मला म्हणते इथं बसला कशी. म्हणलं बसले बोललं म्हणजे माझ्या पोटाला लागतो म्हणून बसले, मला कोणी नाही. काय दादा नाव तुमचं? आमचे नाव बालन पवार, कुठून आहात? इथून मुंबईमधून आहे. मुंबई चेंबूरमध्ये. बरं, आता मतदान येते. मतदान बीएमसी ची निवडणूक होणार आहे ना, मतदान येणार आहे, तर मतदान करणार आहात तुम्ही? करणार आहे शिवसेनेला. शिवसेनेला हा, करणार. शिवसेनेला. का? शिवसेनेला का करणार दादा? आमचे बाबा आहे हो. तुमचे बाबा आहेत? हा. म्हणजे काय हो? हिंदू बाल ठाकरे परिवारात आमचे कधी बाबा झाले? आहे. हा, काय? आमचे बाबा आहे वाटत. बाल ठाकरे ना आमचे बाबा आहे. अच्छा, बाळासाहेब हा. ठाकरे तुमचे बाबा हा. आहेत असं म्हणायचंय तुम्हाला. बरं, मग तुम्हाला काय? चांगला माणूस आहे. चांगले माणूस आहे. गैला तो नाम है, हा, 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 वो गया भी नाम है बम्बई में अभी भी. हा, हा. हम लोग वो पहले से ग्रुप में शिवसेना में ही है, चेंबूर शाखा में है. हाँ, हाँ, हाँ. सत्ता किसकी आ सकती है आपको लग रहा है? सत्ता किसकी आ सकती है? भगवान को मालूम है कौन आने वाला है. महापौर किसका हो सकता है? महापौर? मालूम नहीं अभी कौन आने वाला है, मालूम नहीं. अच्छा, आप ये बात बताइए कि आप सब्जी कितने साल से बेच रहे हो? हम लोग का कम से कम 60 साल हो गया. 60 साल से सब्जी बेच रहे हो. हाँ. क्या आपको कुछ प्रॉब्लम समस्या, डेली की कुछ समस्या आती है? मतलब जैसे महंगाई हो गई? नहीं सस्ता है ये, बाजी सस्ता है. एक दिन में सड़ जाता है, 2 दिन में सड़ जाता है. ये बाजी का रोज यही है. तो कुछ प्रॉब्लम नहीं है? कुछ प्रॉब्लम, कुछ तकलीफ नहीं है, दूसरे से कोई तकलीफ नहीं है. बीएमसी से कुछ प्रॉब्लम है आपको? बीएमसी तो आता जाता है, रोड पे एक्स्ट्रा रहेगा तो उठाएंगे ना. साफ सफाई तो वो लोग को चाहिए. साफ सफाई करते हैं अच्छे से? करता है ना, अच्छे से रखा है ना, पूरा साफ सफाई तो रखा है. अच्छा, कर रहे हैं. हाँ, कर रहा है. दादा, काय नाव तुमचं? माझं नाव अंकुश दशरथ मोरे. किती वर्षापासून मुंबईमध्ये आहात? मुंबई म्हणजे जन्मच मुंबईत झाला आहे. जन्मच मुंबईमधला आहे. बरं, मला सांगा की आता बीएमसी इलेक्शन येत आहे, काय वाटतं तुम्हाला? आता बीएमसी इलेक्शन येते, काय वाटतं आता जो जिंकल त्यांनी म्हणजे गरिबांचं बी काम केलं पाहिजे. आम्हाला बी आता हे बीएमसी पोलीस हे सतावतात, फुटपाथवरती धंदे करायचे, तर आम्हाला बी थोडं व्यवस्थित लाईनमध्ये बसून दिलं पाहिजे. कुठला बी इथल्या कोणतीही पार्टी येऊन जा नगरसेवकची, पण थोडा गरिबांच्या बद्दल विचार केला पाहिजे. आणि त्यांनी व्यवस्थित हे जे रस्ते बिस्ते
खड्डे पिड्डे हे ते सगळं व्यवस्थित म्हणजे रस्ते बिस्ते सगळं व्यवस्थित केलं. नगर BMCचे आपलं हे जो नगराचा इथं हे येतो नगरसेवक, त्यांनी आपलं जेवढी मर्यादा आहे तेवढ्या मर्यादा त्यांनी व्यवस्थित आपलं काम केलं पाहिजे. सत्ता कुणाची यावी असं दादा वाटतंय? बघा सत्ता तर कुणाची बी येऊन द्या, सत्ताचं काय हे नाही. पण कसं आम्ही बोलू याची, पण कसं आहे आता गेल्या काही इथं होते जे पहिलेचे नगरसेवक त्यांच्या याच्यामध्ये काय आहे, फक्त पेरवल्यांना हटवण्याच्या याच्यामध्ये काम झालेलं आहे. तर असं वाटतं की सत्ता कुणाची बी यावं, पण सगळ्यांचं व्यवस्थित चाललं पाहिजे. म्हणजे सगळं व्यवस्थित असायला पाहिजे हा, है असायला ना? पाहिजे. सोयी सुविधा तुम्हाला नीट पुरवल्या पाहिजे. सगळ्यांना, आम्हालाच नाही फक्त सगळ्यांना, दुकानवाल्यांना बी, रोडवाल्यांना बी, सगळ्या भाजीवाल्यांना, भाजीवाल्यांना, सगळ्यांना पुरवायला पाहिजे. भावी नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतंय? भाविक नगरसेवक एकदम म्हणजे काम करणारा असावा. हा. नाही तर काय कसं अपेक्षा आहे आहेत त्याच्याकडनं? त्याच्याकडनं अपेक्षा अशाच लोकांची कामं केली पाहिजेत, हा. याच अपेक्षा. आज कसं आहे सगळ्यांना सुखसोयी भेटल्या पाहिजेत. मग तुम्ही ज्यांना मतदान करता तर ते ह्या अपेक्षा पूर्ण करतात का? अजूनपर्यंत कोणी आमदार राहून द्या, खासदार राहून द्या, नगरसेवक राहून द्या, कोणीच केलं नाही. ज्याने त्याने आपलीच घरं बनवली. सगळ्यांनी आपलंच हे केलं. हा, मग काका नाव काय तुमचं? आमचं कृष्णा. बरं काका, भाजी किती वर्षापासून विकताय? आता झाले 25 वर्ष. 25 वर्षापासून भाजी विकताय. मला सांगा की मतदान येणार आहे, माहितीये तुम्हाला? मतदान करणार आहात? हा करते. करणार आहात ना? काय वाटतं काका, कुणाची सत्ता येईल असं वाटतंय? आता मला माहित नाही की आता जेवढं जास्ती होईल हा. तेवढं ते येईल. पण तरी पण असं काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत सगळं चित्र बघता? तर बघा आता ते आलेले ते चायला पाहिजे. महापौर कुणाचा व्हावा, मराठी की अमराठी? मराठी. मराठी व्हायला पाहिजे. कोणाचा, शिवसेनेचा, काँग्रेसचा, भाजपाचा, कुणाचा व्हायला पाहिजे? हा तर हा, सुसेनेची. शिवसेनेचा व्हायला पाहिजे. बरं, दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. हा. काय वाटतं, कसं वाटतंय? त्याला आता सगळं हे सगळे काय दादागिरी हे सगळे कमी झाले सगळे. दादागिरी कमी झाली आहे? हा सगळे कमी झाले. मुंबईमध्ये दादागिरी कमी झाली आहे. कमी झाले. काय भाजी विकताना कुठल्या समस्या येतात का, प्रॉब्लेम येतात का काही भाजी नाही विकताना? नाही काय नाही. भाडेवाढी वगैरे काय, म्हणजे महागाई? नाही नाही आता नाही. काहीच नाही, एकदम छान. मुंबईमध्ये भाजी एकदम मस्तपैकी छान विकते. हा बघ. बरं, ठीक आहे, थँक्यू काका. अजूनही काही भाजीवाल्यांकडनं आपण ऐकणार आहोत की एकंदरीत BMC इलेक्शन बद्दल ते काय बोलतायत, की त्यांना कोणाची सत्ता हवी आणि कुणाचा महापौर हवा आहे आणि त्यांच्या काय समस्या आहेत. हे अजूनही काही इथे भाजीवाले आहेत. काका, ओ काका, काय नाव तुमचं? तुमचं नाहीये? बरं ठीक आहे, चला सांगा की मतदान करणार आहात का? मतदान करू नका नाही कोणाला करणार आहात? ते आता ज्यावेळेस टाइम आहे त्यावेळेस बघू. सत्ता कोणाची येईल वाटतंय? हे मी बोलू नाही शकत. नाही बोलू शकत का हो काका? ते आपल्याला काय कळणारच नाही सत्ता कशी आहे, कोणाची आहे, काय आहे, ते आपण कसं बोलणार. महापौर कुणाचा होईल, मराठी किंवा मराठी? हे बोलू नाही शकत. सांगतो ना, जेव्हा सरकार येईल तेव्हा इलेक्शन होईल त्याच्यानंतर माहित पडेल. कितने साल से आप सब्जी बेच रहे हो? से कम से 40 साल के ऊपर हो गया. 40 वर्षापासून भाजी विकताय. तो 40,000 डाले. बरं, मला सांगा की आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, तो किसकी सत्ता आ सकती है आपको लग रहा है? सर तो यहाँ का महानगर का बीजेपी आएगा. यहाँ का मतलब चंबूर का, हाँ. चंबूर वाले के लिए बीजेपी आ सकता है. और ओवरऑल पूरे मुंबई में किसकी सत्ता आ सकती है आपको लग रहा है? नहीं, इतना तो आपको इतना जानकारी नहीं है. फिर भी मतलब शिवसेना, बीजेपी, कांग्रेस? बीजेपी आएगा मेरा ख्याल. बीजेपी आएगा. BJP बीजेपी क्यों चाहिए आपको? चाहिए नहीं, मतलब आएगा, मतलब हाँ. आप जो बोल रहे हो कौन आएगा, बीजेपी आने के लिए चांस है. अच्छा, ठीक है ठीक है. तो आप ये डेली सब्जी बेच रहे हो, तो आपको कुछ ऐसी समस्या आती है हाँ, जैसे कि महंगाई हो रही है या जगह की प्रॉब्लम? महंगा तो कोई भी आएगा वो महंगाई होएगा, उसके लिए कोई रुक नहीं सकता. हाँ ये तो सब्जी है, आज बढ़ेगा कल कम होएगा, हाँ. वो तो कुदरत के ऊपर है. तो महंगाई से आप परेशान नहीं हो अंकल? हम लोग इतना भी परेशान नहीं है कि जो हम लोग जो आता है हमारे जो हिसाब से जो बेचता है वो बिकता है, अच्छा. लेकिन उसमें हमको कुछ परेशान नहीं है. मावशी, ताई मतदान करणार आहात का? काय तुम्ही किती वर्षापासून भाजी विकताय? झाले 10-1 वर्ष. 10 वर्षापासून विकताय. काय कोणत्या समस्या येतात? येतात भरपूर, आम्ही सॉल्व करतो. काय येतात समस्या? हे माल आणायला हां. किंवा इथं हे करायला. मग BMC कडनं काय असं स्वच्छता वगैरे, पाणी वगैरे सगळं नीट आहे इथे? हो, येते. सगळं नीट आहे. हो, व्यवस्थित. काय वाटतं सत्ता कुणाची येईल यावेळेस? ते ज्याला वोटिंग जास्त भेटत त्याची सत्ता येईल. BMC निवडणुकीसंदर्भात या भाजीवाल्यांना काय वाटतंय, त्यांच्या मनातला भावी नगरसेवक कसा असणार आहे आणि त्यांना महापौर कसा हवा आहे हे आपण त्यांच्याकडनंच ऐकून घेतलेलं आहे. मात्र सध्या आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.